अण्णा, दादा, उपस्थित सर्व वंदनीय गुरुवर्य, आबाजींच्यावर प्रेम करणारे आणि त्यांच्या विचारांच्या वारशावर प्रेम करणारे उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, एका प्रतिकूल वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न होता. प्रतिकूल यासाठी म्हटलं की संशयास्पद वातावरण आहे सगळं सभागृहामध्ये. शेजारचा कोणी सर्दीमुळे जरी नाक वरवडलं तरी तो त्याच्याकडे तिरस्कारानं बघणार आहे. कुणी दुर्दैवानं खोकला तरी त्याला ठोकला जाणार, अशी विचित्र परिस्थिती आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे उलट असं म्हटलंय की ओमिक्रॉन सगळ्यांना व्हावा असं वाटतं, कारण पुन्हा तिसऱ्या डोसची आवश्यकता भासणार नाही. कोरोना पॉझिटिव्ह हा किती पॉझिटिव्हली घ्यावा याच्याविषयी जगभरामध्ये चिंतन सुरू आहे. त्याच्यापैकी हेही चिंतन आहे की कोरोना पॉझिटिव्ह सगळ्यांनी व्हावं. गेल्या 1.5-2 वर्षामध्ये अख्खं जग एका ठिकाणी थांबलं होतं, आम्ही थांबलो होतो. आणि या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमकं जगावं कसं, कसदार जगणं कोणतं असावं. म्हणजे आज आबाजींचं स्मरण करत असताना आबाजी ज्या पिढीमध्ये जन्माला आले, जगले, आपलं कार्य केलं, दीर्घायुषी ठरले, ती पिढी, त्यांच्या वाट्याला आलेलं कसदार माणसं, कसदार जंगल, आजूबाजूचा सगळा परिसर होता. आणि आम्ही आत्ताची माणसं याच्यामध्ये फरक. आणि खरं तर हा चिंतनासाठी कसदार जगावं कसं, त्यासाठी कदाचित अख्ख्या जगाला एका ठिकाणी थांबवून ठेवलं एका छोट्याशा विचारावर. ते 1.5 वर्षापासून, गेल्या 1.5-2 वर्षापासून आम्ही जे थांबलो एका ठिकाणी, आम्ही कधी विचार नाही केला की का जग का थांबला असावं. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आणि फेसबुक युनिव्हर्सिटीनं आमचं ज्ञान एवढं आगाध करून टाकलं या 1.5-2 वर्षामध्ये. आमच्या शरीराविषयी, आमच्या तब्येतीविषयी, आम्ही काय पिलं नाही आणि काय खाल्लं नाही असं झालं नाही. जे सांगितलं ते खाल्लं, जे सांगितलं ते पिलं. गरम पाणी तर इतकं पिलं की ते आतलं जठर असं म्हणत होतं की घशामध्ये गिझर बसवलंय का काय, इतकी परिस्थिती होती. पण जर या 1.5 वर्षामध्ये आम्ही ज्या वेळेला थांबलो त्यावेळेला खरं अंतर्मुख होऊन आम्ही जर विचार केला असेल की खरं जगणं कोणतं होतं, खरं जगणं कशाला म्हणायचं, कसदार जगणं कशाला म्हणायचं. या 1.5 वर्षामध्ये थांबल्यानंतर जर अंतर्मुख झालो असेल आणि त्याच्या पूर्वीचा काळ आणि थांबल्यानंतर भविष्याचा वेध घेत असताना आम्हाला नेमकं जगायचं आहे कसं, याचं जर चिंतन झालं असेल तर मग लक्षात येतं की थांबलेल्या अख्ख्या मानव जातीला एका ठिकाणी थांबवलेल्या विषाणूनं आम्हाला काहीतरी बोध दिला. आणि मग तो बोध कोणता असावा. खरं तर मी अध्यात्माचं वाचन करत असताना जे कृष्णमूर्ती रिअलायझेशन विषयी, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये साक्षात्कार झाला, साक्षात्कार याचा अर्थ खूप मोक्ष साक्षात्कार याच्याविषयी नाही बोलत. रिअलायझेशन याचा अर्थ आहे की मानवी जीवनाचा नेमका अर्थ काय आणि तो जगावं कसं, याच्याविषयी जय कृष्णमूर्तींचे खूप सुंदर वाक्य आहे. ते वाक्य असं आहे की डोंट बी इन द स्टेज ऑफ बिकमिंग, बी इन द स्टेज ऑफ बीइंग असं. म्हणजे तुम्ही काहीतरी होण्याच्या आणि करण्याच्या धडपडीत असाल तर तुम्हाला तुमचं आयुष्य सापडणार नाही. आणि मग लक्षात येईल की आम्ही कोरोना यायच्या अगोदरचं आयुष्य आमचं सगळ्यांचं होतं ते धडपडीचं होतं, इन द स्टेज ऑफ बिकमिंग होतं. आणि मग ह्या 1.5 वर्षामध्ये आम्ही इन द स्टेज ऑफ अस्तित्वाबरोबर होतो. आणि अस्तित्वाबरोबर राहत असताना आम्ही भवताल तपासत होतो. त्यावेळेला अनेक गोष्टी आम्हाला जाणवत होत्या, रोज बातम्या येऊन धडकत होत्या. या 1.5 वर्षामध्ये मानवताही आमच्या समोर होती आणि दानवताही आमच्या समोर होती. घरातलीच माणसं घरातल्याच माणसाला दूर लोटत होती. ओळखीची नसलेली माणसं मात्र आमच्या समोर येऊन आमची सेवा करत होती. म्हणजे मानवी मनाच्या अनेक स्वभाव वैशिष्ट्यांचं दर्शनामध्ये 1.5 वर्षामध्ये झालं. असं म्हटलं जातं की मानवी जीवनावर ज्या वेळेला संकट येतं
त्या संकटामध्ये कळतं की नेमकं मानवी समोर जगतो कसं. म्हणजे मुंबईमध्ये महापूर आला, मोठं संकट आलं, त्यावेळेला त्या 12 दिवसामध्ये एकही गुन्हा मुंबईच्या एकाही पोलीस स्टेशनला नाही घडला. कारण त्यावेळेला सगळेजण म्हणजे चोर गुन्हेगार सुद्धा त्यावेळेला एकमेकाला सहकार्य करत होते. आणि त्याच वेळेला अमेरिकेच्या जंगलाला आग लागली त्यावेळेला, त्या बाजूला त्यावेळेला मात्र आजूबाजूला भयंकर लुटालूट झाली. म्हणजे संकटामध्ये माणूस पण असतो आणि दानव सुद्धा असतो. ही जाणीव झाल्यानंतर मी मगाशी म्हटलं की या 1.5 वर्षात आम्हाला शिकवलं काय नेमकं, एका जागी थांबून जगण्याला काय लागतं, ही अर्थ समजलेली माणसं. मी आणखीन येणार आहे की आबाजींचं दीर्घायुष्य का होतं, आम्ही का अर्धवट जगतो आणि दीर्घायुष्यासाठी कोणत्या गोष्टी आहेत. मी एका पुस्तकाचा रेफरन्स टाकलेला, तुझा जाता मी त्याचाही उल्लेख करतो. इकेगाई नावाचं एक पुस्तक आहे. जपानमध्ये ओकिनावा नावाचं एक गाव आहे आणि त्या गावातली माणसं 120 वर्षाच्या आत मरतच. आणि ती का मरत नाही याचं संशोधन जगभरातल्या अनेक मानसशास्त्रज्ञांनी आणि शरीरशास्त्रज्ञांनी केलं. आणि त्याच्यामध्ये 10 मुद्दे शोधून काढले की ही 10 मुद्दे जर माणसाच्या आयुष्यामध्ये असले तर ती माणसं दीर्घायुषी ठरतात. आणि मला ज्या वेळेला आबाजींच्या वरचं हे स्मरणिका मला पाठवली आणि मी इकेगाई आणि दोन्ही गोष्टीचं ज्या वेळेला मी तुलना करत होतो त्यावेळेला सगळ्या गोष्टी आबाजींच्या आयुष्यामध्ये मला दिसून आल्या. मग त्या कोणत्या 10 गोष्टी आहेत त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. पण आपण या 1.5 वर्षामध्ये सगळ्यांनी विश्रांती घेतल्यानंतर आम्ही भविष्याविषयीच जर चिंतन करणार असू की आम्हाला आमच्या आयुष्याला जर बदल करायचा तर बदल वैयक्तिक आयुष्यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल असावा याच्याविषयीचं चिंतन झालं असेल तर त्या म्हणजे त्या 1.5-2 वर्षामध्ये पहिल्या काही कालावधीमध्ये आम्ही खूप झोपलो. घरातले सगळेजण झोपून थकून झोपलो, इतकं झोपलो की मरणाचं आयुष्यात कधी झोपलो होतो का नाही इतकं झोपलो. तुम्ही काय केलं मला माहिती. त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये आलेल्या रोज सगळ्या रेसिपीज किती खावे त्याला मर्यादा नाही. 1.5 वर्षामध्ये काही जणांची वजन 10-20 किलो वाढली. म्हणजे त्यावेळेला आम्ही मृत्यूचा महोत्सव आमच्या घरामध्ये साजरा करत होतो. आजूबाजूला मात्र मृत्यूचं तांडव असताना मात्र आमच्या घरामध्ये हे घडत होतं. पण ही जगायला काय लागतं आम्ही बाहेर सुद्धा पडलो नाही तरी आम्ही जगलो त्या 1.5 वर्षात. संत साहित्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा एक अभंग आहे की जगायला काय लागतं याची शिकवण देणार आहे. जगद्गुरु असं म्हणतात की लई नाही मागणे आता पोटा पुरते देई विठ्ठला, भाकर ताजी अथवा शिळी देई भुकेच्या वेळी विठ्ठला. जगायला काय लागतं, भाकर लागते, ताजी किंवा शिळी लागते आणि भुकेच्या वेळी लागते. 2-3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे भाकर ताजी आणि शिळी ती गोड लागण्यासाठी भूक असावी लागते आणि भूक असण्यासाठी कष्ट असावे लागतात. आणि कष्ट असण्यासाठी मी म्हटलं की माझ्यासारख्या माणसाला भूकच लागत नाही. आम्ही पोटावर वड्या घेऊन जगणारी माणसं आम्ही. आम्हाला भूक काय लागत नाही. आम्ही वेळ बघून वेळ झाली की खातो. आणि या जगामध्ये माणूस नावाचा एकच प्राणी आहे की वेळ झालेली असो अगर नसो दिवसभर चालणारी या जगामध्ये जात कोणती असेल तर ती फक्त माणसाची जात आहे, दुसरी कुठलीच जात नाही. मी ते सर्प उद्यान बघायला गेलो होतो त्या पुण्यातलं, तर तिथं सर्प मित्र होते आणि त्या नागांचा जो ते ओढा आहे त्या सिमेंटचा केलेला नकली त्या नागाच्या ओढ्यामध्ये पांढरी उंदरं त्या नागाच्या अंगावर खेळत होती नागाची. मी त्या सर्पमित्राला म्हटलं की पांढरा उंदीर हे त्या नागाचं खूप जवळचं अन्न आहे, म्हणजे आवडतं अन्न आहे. जसं कोल्हापूरकर म्हटलं पांढरा रस्सा तांबडा रस्सा म्हटलं की 13वेला 12वेला ते ठेवावंच लागतं, त्याशिवाय तो कावळा शिकतच नाही. हेच असं तसं त्या जहरील्या नागाला पांढरा उंदीर हा त्याचा पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा, तरीही ते नाग त्याला खात नव्हते. मी त्याला विचारले की का नाही येत खाते, तर त्यांनी मला असं सांगितलं की नाग हा असा प्राणी की एकदा पोट भरलं तर तो पुन्हा खात नाही. मग या जगामध्ये एकमेव प्राणी असा आहे किंवा सिंह सुद्धा असला तरी एकदा शिकार केल्यानंतर पुन्हा भूक लागल्यानंतर खात नाही. त्याचं कारण असं आहे, सिंह आणि ससा एकदा रेस्टॉरंटमध्ये गेले, सिंहाचं जेवण झालेलं होतं, त्यांनी कधीच केलेलं होतं. सस्याला ऑर्डर दिली, त्या वेटरला ऑर्डर दिली की मला आण बाबा शिरा भात काय असेल, पोहे असेल, मिसळ असेल, फडतरे मिसळ असेल किंवा आणखीन कुठली मिसळ असेल. मग त्या वेटरने विचारलं की ह्याला काय द्यायचं. त्यावेळेस ससा इतकंच म्हणाला,
ह्याला जर भूक लागली असती तर मी इथं नसतो रे बाळा तुझ्याजवळ. मी साधा अर्थ आहे की भूक लागल्याशिवाय खाणारा माणूस एकमेव या जगामध्ये कोणता असेल तर तो माणूस नावाचा प्राणी. भूक लई नाही मागणे आता पोटा पुरते देई विठ्ठला. भाकर ताची अथवा शिळी देई भुकेच्या वेळी विठ्ठला. वस्त्र नव्या अथवा जुने देई अंग भरून विठ्ठला. वस्त्र दे म्हटलं, जुनं दे नाही तर नवीन दे, पण अंग भरून दे. 1.5 वर्षामध्ये आपली सगळ्यांची वस्त्र कुठं होती मी सांगण्याची आवश्यकता नाही. माझ्या आया बहिणींच्या साड्या सगळ्या कपाटामध्ये होत्या. अजिबात त्याला हात लावला नाही. एक आईनं दिली, एक आईच्या आईनं दिली, एक बानं दिली, एक बाच्या बानं दिली. एकीचा रंग चांगला, एकीचा सूत चांगला, एक सिफॉन, एक जॉर्जेट, थरच्या थर. पण हात सुद्धा लागला नाही. ज्यांचे कोट होते त्यांनी कोटाला सुद्धा हात लावला नाही. 2 बरमुडा आणि 2 टी शर्ट मध्ये आयुष्य जगता येतं हे कोरोनानं आम्हाला शिकवलं. एवढी वाताहत जी आमची चालू होती त्याच्या पूर्वीची आणि आता नंतर सुद्धा चालणार आहे ती कशासाठी? आमच्याकडच्या वस्त्राच्या जाहिराती सुद्धा खूप गमतीशीर आहे. बघतोस काय बागानं लिनन घातलंय बागा. ह्या देशातल्या सगळ्या जाहिराती आहेत त्या द्वेषावर आणि मत्सरावर आधारित आहेत. दुसऱ्याला कमी लेखण्यावर आहे. कारण आमची शिकवणच जन्मापासून, कारण कसला हीच जाहिरात जर ह्याच गोष्टी जर आबाजीच्या काळात असत्या तर त्या अशा नसत्या. आमच्या टीव्हीची जाहिरात सुद्धा असते की घर की बडे शान पडोसी की जले जान. माझ्या घरामध्ये टीव्ही का असला पाहिजे तर शेजारी जळला पाहिजे. जेवढा चिपका टीव्ही माझ्या घरामध्ये मोठा, चिपका आणि मोठा, तेवढं माझं घर चांगलं. मेरी साडी तेरी साडी से सफेद कश. जाहिरात सुद्धा आमच्या एकमेकावर द्वेष आणि मत्सर करणारे असतात. लई नाही मागणे आता वस्त्र नवे अथवा जुने देई अंग भरून विठ्ठला. आणि पुन्हा तुकोबराय शेवटी असं म्हणतात की तुका म्हणे नका करू पाया परता विठ्ठला. तुकोबराय म्हणतात की शेवटी एकच दे मागणे की तुझा चांगुलपणा, तुझ्याजवळ बसण्याची, तुला आत्मसात करण्याची मला ताकद आणि क्षमता आहे. या 1.5 वर्षामध्ये हे जर आम्ही ठरवलं असेल तर इथून पुढचं आयुष्य कसं असावं त्याच्याविषयी. मी आबाजींच्या विषयी बोलत असताना 2006 साली माझं इथं व्याख्यान झालं. त्याच्या अगोदर आबाजींचे एक मित्र कलेक्टर होते कोल्हापूरला, हनुमंतराव पवार साहेब. आणि त्यांनी कर्मचाऱ्यांच्यासाठी आणि अधिकाऱ्यांच्यासाठी इचलकरंजीला हॉलमध्ये ट्रेनिंग प्रशासकीय प्रोग्राम ठेवला होता, प्रशासनाचा प्रोग्राम ठेवलेला. आणि त्या कार्यक्रमाला आबाजी तिथं उपस्थित होते. माझं भाषण तिथं होतं. माझं भाषण झाल्यानंतर खरं तर मी बाहेर आलो. आबाजी माझ्या पाठीमागे आले आणि गाडीत बसायच्या आत माझा हात हातात घेतला. इतका वयोवृद्ध माणूस आणि एकदम गदगदून माझा हात हातात घेतला. ते म्हणजे साहेब माझ्याकडे यायला यावं लागतंय. मी त्याच्या अगोदर आबाजींना कधी बघितलेलं नव्हतं. मग मला विचारलं तुझं माझं गाव कुठलं? मग माझं गाव सांगितल्यानंतर वडिलांचं चुलत्याचं नाव सांगितल्यानंतर इतका आनंद झाला त्याला की अरे तू तर आपला, तू तर माझाच आहे. तो आनंद झाल्यानंतर मग पुढच्या वेळेला आबाजीने मला इथं बोलवलं याच सभागृहामध्ये. आणि 2005 सालानंतर मी पुन्हा एकदा, त्यावेळेला आबाजींच्या उपस्थितीत मी सभागृहामध्ये होतो. आणि आज आबाजींच्या अनुपस्थितीमध्ये ती खुर्ची मोकळी असताना आबाजींच्या सोबत मी इथं आहे. आणि हे माझं परम भाग्य आहे. कारण इथं आणताना हे शाहू हे सगळं वाचनालय दाखवत असताना म्हणजे त्यावेळेचं त्यांचं इथली लगबग जी होती ती एखाद्या तरुणाला लागवेलच होती. आणि मला परत इथे यावं लागतं. आलो माझा धाग्याचा क्षण आहे. खरं तर एखाद्या ठिकाणी परत बोलवलं तर मी माझं एक उदाहरण सांगत असतो की बाबा एखादा गाणारा असावा आणि गाण्याचं त्याचं ट्रेनिंग पूर्ण व्हावं. आणि ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्याच्या गुरुजींनी त्याचा कार्यक्रम सार्वजनिक ठेवावा. आणि सार्वजनिक ठेवल्यानंतर त्याचे गुरुजी समोर बसावे आणि तो गाणारा गायक समोरून त्याच्या गायनाला सुरुवात करावी, त्याची पेशकश सुरू व्हावी, त्याचा परफॉर्मन्स सुरू व्हावा. आणि परफॉर्मन्स सुरू झाल्यानंतर त्याला पहिलाच आलाप द्यावा. आणि पहिला आलाप दिल्यानंतर खालून सगळ्यांनी त्याला वन्समोर दिल्यानंतर पुन्हा वन्समोर 2 तास झाले तरी खालून पब्लिक वन्समोरच देतात. शेवटी वैतागून तो गायक असं म्हटला अरे मला पुढचं गायची संधी कधी देणार, सारखं तुम्ही वन्समोर म्हणताय. त्यावेळेस समोरून गुरुजी उठले म्हणजे बाळा तुझा पहिलाच आलाप जोपर्यंत नीट येत नाही तोपर्यंत तुला वन्समोर करावं. कदाचित आबाजींच्या वेळेचा माझा आलाप बरोबर झाला नसावा म्हणून त्याला आदरांजली वाहण्यासाठी पुन्हा हा वन्समोरचा माझा कार्यक्रम होत असावा असं मला मनापासून वाटतं. खरं तर हे पुस्तक वाचत असताना दीर्घायुष्य आता आजूबाजूची जर परिस्थिती बघितली तर असं म्हटलं जातं की
किंवा जगभरामध्ये एक चिंतन सुरू आहे, इकॉनॉमिक्सची थिअरी सुरू आहे की ज्याला जीडीपी आहे असं म्हणतो, की कुठला देश समृद्ध आहे, की ज्या देशाचा जीडीपी खूप उत्पन्न जास्त आहे तो श्रीमंत आहे असं म्हटलं जातं. पण आता नवीन म्हणजे आमच्याच देशाची नोबेल प्राइज विनर जे इकॉनॉमिस्ट आहेत ते असं म्हणतात की नाही, किंवा जगभरामध्ये आता मान्यता मिळाली की तुमच्या घरचाच तुमची देशाची श्रीमंती किती आहे त्याच्यावर तुमचा देश समृद्ध आहे की नाही ठरवणार. तुमचा कोएफिशियंट ऑफ सॅटिस्फॅक्शन म्हणजे तुमचं समाधानाचं, तुमच्या देशामध्ये शेवटचा माणूस समाधानी आहे का त्याच्यावर तुमच्या देशाचा जगणं अवलंबून आहे, तुमचं जीडीपी अवलंबून आहे. आम्ही सगळेजण म्हणजे आम्ही जर भूतानला जर गेलो तर भूतानची सध्याची परिस्थिती, भूतानला 1978ला खून झालाय, त्याच्यानंतर खूनच झालेलं नाही, गुन्हाच नाही. म्हणजे त्या माणसाची चेतना किती उच्च असेल. स्वीडनमध्ये पोलिसिंगचा प्रकारच नाही, म्हणजे ती माणसं जगतात, त्या जगण्याला चेतना कोणती. इथं मात्र 10,000 माणसांच्या पाठीमागं आम्हाला पोलीस स्टेशन हवं असतं. इथं म्हणजे दर 10 घराच्या पाठीमागं, दर 10 घरामध्ये आमचं शेजाऱ्याशी पटत नाही, आजूबाजूला पटत नाही, अशी परिस्थिती. म्हणजे समाधानाचं जग जिथं असतं तिथं मानवी चेतनेचा विकास झालेला असतो असं. आम्ही ज्या आत्ताच्या त्या युगामध्ये जगत आहोत की आम्ही सगळे असमाधानाच्या युगामध्ये जगत आहोत. मानवी जीवनामध्ये असं म्हटलं जातं की मानवी जीवनाच्या इतिहासामध्ये 3 लाटा आल्या आणि त्या 3 लाटा कोणत्या होत्या. मी इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी असल्यामुळं अल्विन टॉफलर नावाचा एक निओ क्लासिकल इकॉनॉमिस्ट आहे, त्याची 3-4 पुस्तकं आहेत. त्या 3-4 पुस्तकापैकी एक पुस्तक असं आहे की थर्ड वेव्ह नावाचं पुस्तक आहे, फ्युचर शॉक नावाचं एक पुस्तक आहे, आणि पॉवर शिफ्ट नावाचं आता नवीन आत्ताच्या अर्थशास्त्रावर जगभरात आहे त्याचं पुस्तक आहे. त्या थर्ड वेव्ह नावाच्या पुस्तकामध्ये त्यांनी मानवी जीवनाच्या इतिहासातील आजपर्यंत जे घडत आलं त्या मानवी जीवनाच्या 3 लाटांच्या विषयी त्यानं चिंतन केलं. तो म्हणतो की कोणकोणत्या लाटा आल्या मानवी जीवनामध्ये. माणसाच्या आयुष्यामध्ये पृथ्वी तलावर 3 लाटा आल्या. त्यातली पहिली लाट होती ती अंधाराची होती आणि ती लाखो वर्ष होती. होमोसेपियन नावाचं आपण पुस्तक वाचलं असेल तर त्या पुस्तकामध्ये 30 लाख वर्षापूर्वी माणूस संकेत करायला शिकला. 30 लाख वर्षापूर्वी भाषा आणि लिपी 3 लाख वर्षापूर्वी अस्तित्वात यायला सुरुवात झाली. म्हणजे त्या होमोसेपियन वर्षामध्ये मानवी जीवनाच्या उत्क्रांतीपासून आतापर्यंत होमोडिओस मध्ये त्यानं पुढचं केलं. पण तो म्हणतो की पहिली लाट होती ती अंधाराची होती, खूप कालावधीची होती, लाखो वर्षांची होती. त्यावेळेला माणसाच्या 2च भूका होत्या, एक पोटाची भूक होती आणि एक शरीराची भूक होती. आणि माणूस समुदायामध्ये राहत होता, जनावरासारखा राहत होता आणि या 2च भूका त्याच्या होत्या. दिवसाला भक्ष्य शोधण्यासाठी तो 27 किलोमीटर चालायचा, त्याच झाडाच्या ढोलकीमध्ये तो राहायचा. असं त्याचं जीवन होतं. नंतर त्याची कुटुंब नागरिक व्यवस्था सुरुवात झाली. दुसऱ्या लाटेमध्ये थोडासा प्रकाश माणसाच्या आयुष्यामध्ये आला, त्याचा बुद्धीचा वापर सुरू झाला, कुटुंब व्यवस्था जन्माला आली, नागरीकरण सुरू झाली, विज्ञानाचे शोध सुरू झाले. आणि ही लाट दुसरी जी आली माणसाची नागरिकीकरणाची विज्ञानाची लाट आली ती 1990 पर्यंत आली. म्हणजे 1990 पर्यंतची दुसरी लाट होती, त्याच्यामध्ये मानवी जीवन सुरू होतं. आणि 1990 नंतरची जी लाट आहे ती मात्र आत्ताच्या लाटेमध्ये, की ज्या लाटेमध्ये तुम्ही आहात, प्रत्येक जण अस्वस्थ आहे. त्या लाटेला खाऊच्या नावाची लाट असं म्हणतात. जग त्याला म्हणतं की खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाची लाट आहे. आणि 1990 नंतर भारतातल्या खेड्यामध्ये अमेरिकेमध्ये निर्माण होणारी अत्तराची बाटली येऊन पोहोचली, सौंदर्य प्रसाधन येऊन पोहोचली. खाऊच्या नावाच्या संस्कृतीमध्ये ग्राहकांचं जग जन्माला आलं आणि या ग्राहकांच्या जगामध्ये पैशाची उपलब्धता तयार झाली. आणि प्रत्येकाचा हावरटपणा या 30 वर्षामध्ये प्रचंड वाढला. अच्युत गोडबोले सरांचं एक पुस्तक आहे जंगलबाद नावाचं, अवघ्या 30 ते 35 पानाचं. त्या 30-35 पानामध्ये या 30 वर्षामध्ये माणसाचा आपला हावरटपणा वाढवण्याचं काम प्रचंड प्रमाणामध्ये सुरू आहे. कारण ते असं म्हणतात की 1990 पर्यंतची जी लाट होती ती माइंड आणि मॅटरवर जगत होती. म्हणजे त्याच्यामध्ये मनाचाही भाग होता मानवी जीवनामध्ये आणि मॅटरचा आणि पदार्थाचाही भाग होता, म्हणजे उत्पादन वस्तूचाही होता. पण 1990 नंतर मानवी जीवनामध्ये जी लाट आली ती फक्त मॅटरची आली. कुटुंब संस्था संपत झाली आणि 1990 नंतर जो माणूस तयार झाला, मी आबाजीच्या जीवनाकडे म्हणजे ही लाट जी आली ती तुमच्या माझ्या घरात जरी डोकावून बघितलं तर या लाटेचा तुमच्या माझ्या घरावर सुद्धा कोणता परिणाम झाला हे आपल्या लक्षात. याच्यावर
सुरेश बादशिवार सरांनी, आपल्या देशातील फ्युचरॉलॉजीवर काम करणाऱ्या अनेकांनी चिंतन केलं. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की 1990 नंतरची जी लाट आली आहे ती समूहवादाकडून व्यक्तिवादाकडे जाणार आहे. म्हणजे 1990च्या अगोदरच्या कालावधीमध्ये व्यक्तीवर कुटुंबाचा प्रभाव होता आणि व्यक्तीवर समाजाचा प्रभाव होता. आबाजींच्या कालावधीमध्ये म्हणजे त्यांच्या कालावधीमध्ये कुटुंबाचा आणि समाजाचा, प्रत्येक जण समाजाचा प्रत्येकाच्या सुखदुःखाशी समरस होत होता. त्याच्यामध्ये लिहिलंय की आबाजी घरातून शाहू वाचनालयाकडे निघायचे त्यावेळेला लहान लहान पोरं सुद्धा आबाजीना आबाजी म्हणून हाक मारायचे, आबाजी थांबायचे, त्याच्याकडे बघून हसायचे. खर तर हे सांगणं मोठं कठीण आहे. माझ्यासारखा एखादा चांगला पदावर काम करणारा माणूस जर निघाला रस्त्यावरून आणि लहान मुलांना हाक मारली तर लाज वाटते. जी माणसं मॅच्युअर असतात ना, उलट गंमत वाटते त्या माणसाला. लहान मुलांना सुद्धा प्रतिसाद देणारा तो माणूस होता. आम्ही जरासं पद प्राप्त झालं तर आमच्या गाडीच्या काचावर केलेल्या असतात आणि त्यात भावकीतनं जर आमची गाडी निघालेली असली तर आणखी काचा काळ्या असतात. कारण भावकीनं सांगायचं असतं की एअर कंडिशन गाडी निघालं. ह्या युगात जगणारी आम्ही माणसं आणि आबाजींचा साधेपणा मी ज्या वेळेला म्हणतो की या बाजूला निघत असताना ती माणसं समूहवादाकडून व्यक्तिवादाकडं असं म्हटलं जातं की 1990 पर्यंत माझ्यावर माझ्या कुटुंबाचा प्रभाव, माझ्यावर माझ्या समाजाचा. म्हणजे मी सुद्धा आमदारांचा मुलगा, देशमुखाच्या घरात जन्माला आलेला मी पोरग. मी जरी माझ्या गावामध्ये रस्त्यावरून निघालो तर मी कुणाला जर शिवी दिली तर गावातला कुठल्याही जाती धर्माचा माणूस माझ्या कानठाळात मारू शकत होता आणि याचा जबाब माझा बाप कुणाला विचारू शकत नव्हता. इतका प्रभाव माझ्या जगण्यावर कुटुंबाचा आणि समाजाचा होता. आज आमच्या घरातलं पोरगं वेडवाकडं व्हायला तुझ्या बाच खातो का, तुझ्या बाच पितो का, त्याचं पाऊल वाकडं पडलं दुसऱ्या कोणी टोकलं तर त्याचा पाप पहिल्यांदा त्याच्या अंगावर जातो. म्हणजे 1990 नंतर समाजामध्ये जो बदल झाला तो समूहवादाकडून व्यक्तिवादाकडे, व्यक्ती स्वातंत्र्य निर्माण झालं. परवा गवसरांचं व्याख्यान झालं, त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की माणसाच्या जगण्याचा ताक, माणसाच्या जगण्यातली लाज आणि माणसाच्या जगण्यातली आबरू संपून गेली आणि समाजाची ही माता आज झाली. खरं आहे, आज आम्हाला वाईट काम करताना कुणालाही लाज वाटत आणि वाईट काम केलं तर आमची आबरू गेली, आबरूचे दिंडोळे जरी चौकात आमच्या मांडले तरी आम्हाला त्याचं काही वाट नाही. इतके निबर आम्ही झालो. लाज नाही, आबरू नाही, थाक राहिला नाही कोणाचा. चुकीचं वागल्यानंतर हा मला विचारेल, त्याला विचारलं तर मला माझी मान खाली जायला हवी हे आम्हाला वाटायचं बंद झालं. आबाजींचा काळ तो होता. बदललेल्या या समाज व्यवस्थेमध्ये विचारवंत असं म्हणतात की समूहवादाकडून व्यक्तिवादाकडे जात असणारा समाज, त्याच्यामध्ये येणारी उगवणारी पिढी, ती पिढी कुणाच्या सहवासात वाटते, कुठल्या पुस्तकांच्या सहवासात वाटते, त्याच्यावर त्या पिढीचं भवितव्य अवलंबून असतं. ती पिढी चांगल्या पुस्तकांच्या, चांगल्या माणसांच्या सहवासात आली तर ती तथागत बुद्ध होईल, ती महावीर होईल, ती ज्ञानोबा तुकोबा होईल, कारण तो सकारात्मकतेचा प्रभाव असेल. पण ती पिढी दुर्दैवानं नकारात्मक विचारसरणीकडे गेली, नको त्या गोष्टीच्या आहारी गेली तर तो दानव होईल. आम्ही त्या समाजामध्ये की जिथं समाधान नाही त्या समाधानाच्या युगामध्ये आम्ही सर्वजण राहतात. आम्ही आता बघितलं, मग हे समाधान शोधायचं कुठं? मी आबाजीचं ते चरित्र किंवा 96 वर्ष जगणं सोपं काम नाही, खूप अवघड गोष्ट आहे. म्हणजे मामींची सुद्धा साथ आणखी लवकर निघून गेली, एक कन्या लवकर निघून गेली. हे प्रहार सहन करत, कारण ते त्या लेखामध्ये एका डॉक्टरना ते म्हणतात की मला जर आता विचारलं तर मी वरून हसतो, पण आतून माझ्या वेदनांचा काहूर कोणाला ऐकू जात नाही. सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारी जी माणसं असतात ना, त्यांच्या वाट्याला एकट्या कुटुंबाचं कधी दुःख आणि वेदना नसतं, कारण त्याच्या जीवनामध्ये हजारो माणसांच्या जीवनांचे प्रवाह येऊन मिसळलेले असतात आणि त्या प्रवाहामध्ये अनेकांनी त्यांना सुखही दिलेलं असतं आणि अनेकांनी दुःखही दिलेलं असतं. ते पचवत जगाला सुख देत जगणारी माणसं असतात ना, आणि ती मोठी विलक्षण असतात. मी आबाजींचं चरित्र वाचत असताना मी बघितलं की तुमचं माझं जीवन घरातला एक प्रहार आम्हाला सहन होत नाही. म्हणजे सुरेश भटांच्या भाषेमध्ये अजूनही हा खोल घाव नाही, अजूनही हा सूर्याना सराव नाही. एक एक घाव सहन करता करता तुमचं आमचं जीवन मेटाकुटीस. पण आबाजी एक वाक्याच्या वेळेला बोलतात की या आबाजीच्या आत तुम्ही ज्या वेळेला डोकावून बघाल त्यावेळेला तुम्हाला दिसेल माझं वरून दिसलं, पण आतून मला ते तुम्हाला ते दिसेल. ही माणसं दीर्घायुष्य असणारी, यांच्या वाट्याला खूप वेगळी दुःख असतात. कोणती दुःख असतात माहिती तुम्हाला? माझ्या गावामध्ये 107 वर्षाचे गुरुजी जगले होते. 107 वर्ष प्राथमिक शिक्षक, शेवटपर्यंत मॉडेल ओके होतं. 32च्या 32 दात जात्यावर
डोळे जसेच्या तसे त्यांच्या घरापासून यायचे, आमच्या घरापर्यंत येणार, पेपर वाचणार आणि निघून जाणार. 2-2 तास घरामध्ये बसणार. एक दिवशी गुरुजीला 104व्या वर्षी विचारलं, गुरुजी कसं काय वाटतंय, बरं वाटतंय का, एवढं वर्ष जगलाय? की म्हणते नाही बाळा, देवानं लवकर उचला. म्हटलं का? अरे म्हणजे संगतीचा एक बी माणूस राहिला, 35 वर्ष झालं जोड एक बी जोडीदार माझ्या. आजूबाजूला बघावं सर, सगळी नवटार पोर आहे. जगायचं कसं? उरातलं दुःख सांगायचं कोणाला? आता ही परिस्थिती आहे. आज तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत येते की माणसाच्या आयुष्यामध्ये एक खिडकी असायला पाहिजे की ज्या खिडकीमध्ये माझ्या उरातली सल, उरातलं दुःख, उरातल्या वेदना सांगणारी एक खिडकी असावी लागते. आणि खिडकी ही तीच असू शकते की ज्या खिडकीनं तुमचं माझं आयुष्य आतून बाहेरून घडलेलं, पोखरलेलं, उद्ध्वस्त झालेलं, ज्या खिडकीनं बघितलेलं असतं ना त्याच्या जवळच आपलं जीवन उघड करता येतं, दुसऱ्या जीवन उघड करता येतं. मग दबून 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 आतून तो माणूस एक मोठा बॉम्ब गोळा तयार झालेला असतो. आबाजींच्या दीर्घायुष्यामध्ये असं म्हटलं जातं, मी त्या इकेगाय पुस्तकातल्या गोष्टी सांगतो, मग त्या कशा आबाजींच्या आयुष्याशी जुळतात आपल्याला. त्या इकेगाय पुस्तकामध्ये असं म्हटलंय की ती 120 वर्षाच्या पेक्षा जास्त माणसं कशी जगतात. आणि ही गोष्ट खरी आहे. माणसाला जे दिले ना, सगळे स्पेअर पार्ट जे माणसाला दिलेले आहेत ना ते 120 वर्षाचे. म्हणजे हे मॉडेल जन्माला आलं ना ते 120 वर्षाचं. माणसाचं म्हणजे असं म्हटलं जातं की कबीर असं म्हणतात की झीनी रे चंदरिया झीनी 9-10 मास बुनन को लागले. म्हणजे तुमच्या माझ्या आईच्या गर्भामध्ये बसून त्या निसर्गानं जी चादर विणलेली आहे, आपल्या देहाची चादर, 65,000 कोट पेशींची ही चादर मिळलेली आहे. 65,000 कोट. म्हणजे मी आस्तिक का नास्तिक भाग माहित नाही, पण मी एक 9 मंथ्स मिरॅकल्स नावाची मेडिकल सायन्स मधली एक खूप सुंदर व्हिडिओ आहे. आपल्याला कधी चुकून बाकीचं बघता आलं तर, आता पुष्पानंतर काय बघण्यासारखं असेल राहिला असेल तर लंगी डान्स नंतर आणखी काय असेल तर बघायला हरकत नाही बघेल. तर ती 9 मंथ्स मिरॅकल्स नावाची एक व्हिडिओ, त्या मिरॅकल्स मध्ये मानवी जीवनाचा, तुमच्या माझ्या देहाचा साचा आहे ना, हे कोण तयार करतो, कोण विणतं, मग लक्षात. ते असं म्हणतं 9 मंथ्स मिरॅकल मध्ये एक पुरुषाचं बीज एका स्त्रीच्या बीजामध्ये एक पेशी तिकडून येऊन इकडे पडतं आणि त्या क्षणाला त्याचं मल्टिप्लिकेशन सुरू होतं, गुणाकार सुरू होतो त्या पेशीला. आणि 4-5 महिन्यामध्ये हे अख्खं शरीर तयार होतं. म्हणजे त्या 2 पेशीमध्ये मेंदूची पेशी वेगळी, हाडांची वेगळी, रक्ताची वेगळी, 65,000 कोट पेशींचं त्या 2 पेशींच्या मध्ये सामर्थ्य. 5व्या महिन्यामध्ये ते बाळ तयार होतं आणि मग बाहेर येतं. आणि गंमत अशी आहे की हे शरीर बाहेर आल्यानंतर झाडाचं वेगळं आहे, आपलं शरीर पूर्ण मुदतचे असं आपलं शरीर आहे ना, ते वाढताना बरोबर वाढतं. एक पाय अगोदर लांब वाढलाय, दुसरा पुढ झालाय, 32 दातातले 3 दात वाढले, कमी झाले, असं नाही. ते समान पूर्णत्वामध्ये, ते शून्यामध्ये, ते परिघामध्ये वाढत राहतं. आणि इतकं सुंदर शरीर माणसाला दिलंय, सगळं मॉडेल दिलंय. मी भ्रष्टाचारावर बोलत असताना असं म्हणायचं त्यावेळेला की अरे तो निसर्ग तुमच्या माझ्या आईच्या गर्भामध्ये बसला होता, त्यानं कुठलीही गफलत नाही केली, त्यानं भ्रष्टाचार नाही केला. तुमचं माझं शरीर विणत असताना तो कोणाचा तरी भ्रष्टाचाराचा चहा प्यायला तो बाहेर नाही गेला, तो तिथंच बसून राहिला. त्यानं कुठलीही गफलत नाही केली. त्यानं ती गफलत केली असती त्या पदापर्यंत पोहोचण्यामध्ये डोळे असून आंधळं केलं असतं, कान असून बहिरं केलं असतं, जीभ असून जिभेला चव नसती दिली, एवढी गफलत झाली असती त्या एका पेशीमध्ये. इतकी प्रचंड लागतं. 9 महिने 9 दिवसांमध्ये हे शरीर विणलंय. ह्याचा प्रत्येक स्पेअर पार्ट म्हणजे याची गॅरंटी आणि वॅरंटी किती आहे? 120 वर्ष. 120 वर्ष म्हणजे कमाल आहे. पण हे कधी ते त्यानं जसं दिलंय तसं वापरलं तर ते 120 वर्ष. अन्यथा आपल्याला बघायची आपल्या आजूबाजूची परिस्थिती बघा आणि त्यातल्या त्यात आमच्यासारखे मॉडेल तर बघा, ती मॉडेल घ्यायलाच येतात. म्हणजे 50, 60, 70 वर्ष, 96 वर्ष म्हणजे आमच्यासाठी खूप मोठं ते स्वप्न आहे. ते कठीण गोष्ट आहे 96 वर्ष जगण्यापर्यंत. म्हणजे इतकं दीर्घायुष्य 120 वर्षाच्या मॉडेलला इतकी वर्ष जगताना ते म्हणतात की सगळ्यात पहिली गोष्ट इकेगाईमध्ये जगभरातले मानसशास्त्रज्ञ, शरीरशास्त्रज्ञ पोहोचल्यानंतर त्यांनी जी सूत्र त्यांनी जे 10 पॉइंट्स त्याच्यातले काढले. त्या 10 पॉइंट मध्ये पहिला पॉइंट त्याच्यामध्ये की दीर्घायुष्य होण्यापाठीमागचं रहस्य काय. याला अपवाद सुद्धा मी आपल्याशी शेअर करणार आहे. पहिला ते सांगतात की ही माणसं अत्यंत प्रामाणिक आहेत. दीर्घायुष्य असणारी माणसं अत्यंत प्रामाणिक आहेत. ती स्वतःशी प्रामाणिक आहेत, ती घराशी प्रामाणिक आहेत, ती जगाशी प्रामाणिक आहेत, ती निसर्गाशी प्रामाणिक आहेत.
यांचे चेहरे बदललेले नाहीत. म्हणजे सकाळी बायको समोर एक चेहरा, संध्याकाळी बॉस समोर एक चेहरा, सकाळी समाजासमोर एक चेहरा, असे चेहरे यांचे कधीच नसतात. एक चेहरे पे कधी चेहरे लगा देते हे लोक. म्हणजे आम्ही कुठल्या राजेश खन्नाच्या कुठल्या तरी चित्रपटामध्ये गाणं आहे मला वाटतं, कुठल्या जुन्या कुणी असलं तर म्हटलं मला शेअर करा, माझ्या नॉलेजमध्ये ऍड होईल. एका चेहऱ्यावर अनेक चेहरे घेऊन हा माणूस होतो. पण ही माणसं असतात तर सरळ साधी असतात. तुकोबरायांचे खूप सुंदर अभंग आहे. तुका म्हणे भोळा झिंची कळिका, ज्याच्या हृदयामध्ये कोणतंही कपट नाही, ज्याच्या हृदयामध्ये कोणताही द्वेष नाही, मत्सर नाही, जो सरळ जगतो, साधं जगतो. लहान पोरांना एका वयोवृद्ध माणसाविषयी आकर्षण असतं, याचा अर्थच तो आहे की हा माणूस आपल्याला नाकारणार. तुमच्या माझ्या गल्लीतली पोरं बघत सुद्धा नाहीत आपल्याला, त्यांना माहिती आहे ही लायकीच नाही, तर याला काय हाक मारा. एवढा वयोवृद्ध माणूस रस्त्याला जाणार, हा नाकारणार नाही मला. मी लहान मुलं आहे म्हणून माझा सन्मान करणार नाही असं त्या मुलाला कधीच वाटत नाही. आणि म्हणून लांबूनच, आणि मग त्याच्यात लिहिले त्या लेखामध्ये, आबाजी या लहान लेकराला सुद्धा कधी दूर ठेवत नसत. कुणाच्या नाही कुणाच्या तरी हातावर काहीतरी ठेवत ठेवत ते शाहू असणाऱ्यापर्यंत गेलो. पहिली गोष्ट माणसानं प्रामाणिक स्वतःशी, म्हणजे ज्याला दीर्घायुष्य व्हायचं आहे, ज्याला खा प्या मजा करा, ईट ड्रिंक अँड बी हॅपी, ये दिल मागे मोर, त्याला जगायचं आहे, त्याला कशी प्रश्न आहे. या जगामध्ये अध्यात्माची दोन तत्व आहेत. एक तत्व आहे आमचं की इथं पुनर्जन्म आहे मान्य केलं. त्यामुळे इथली माणसं काय म्हणतात, बघू की पुढच्या जन्मात, ह्या जन्मात बसून सगळं. त्यामुळे इथल्या प्रकारची अध्यात्माची माणसं या पद्धतीने विचारतात. आणि मग पाश्चात्यांचा धर्म आहे तो म्हणतो की पुनर्जन्म नाही, मग ते म्हणते पुनर्जन्म नाही तर घ्या की ह्याच्यातच वाचू. मग दोन्ही तत्वज्ञान आम्हाला वाजवून घ्यायला शिकवत असतात. त्यामुळे आम्ही सगळ्यांनीच ठरवलेलं मग घ्या वाचून. इथनं गारगोटीपासून जर आम्ही कोल्हापूरपर्यंत गेलो तर किमान 50 तरी ढाबे आहेत, 50 तरी हे आहेतच. म्हणजे सांगण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाच्या सोयीनुसार आहेत, प्रत्येकाच्या चवीनुसार आहेत, प्रत्येकाच्या व्यवस्थेनुसार. कुणाला एकांत लागतं, कुणाला तिखट लागतं, कुणाला कमी तिखट लागतं, पूर्ण आहे, कुणाला चुरून लागतं. अगदी प्रेमानं चुरून दिलं की चव वाढते. ते सगळ्या व्यवस्था इथून रस्ते तिथपर्यंत. पहिली गोष्ट माणसानं स्वतःशी प्रामाणिक राहावं असते. त्या गावातली सगळी माणसं एकमेकाशी प्रामाणिक आहेत. म्हणजे ते रस्त्यावर एक आत एक बाहेर एक असं नाही. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की ती माणसं दिवसातून 4 तास कष्ट करतात. 120 वर्षाचा माणूस सुद्धा शारीरिक कष्ट दिवसातून 4 तासाचं करतो. मी आपल्या कष्टाविषयी कुणाच्याच मी शंका घेत नाही. आपल्याला कशाला मी काय बोलू, जर तेवढे कष्ट आम्ही सगळ्यांनी जर केले असेल तर ह्या म्हणजे राष्ट्राची उन्नती अजिबातच म्हणजे ह्या पद्धती. कारण आम्ही ह्या साक्षरतेच्या मोहिमेमध्ये आमच्या लेकराला एवढं शिकवतो, तू शिकतोय ना तर शारीरिक कष्ट अजिबात करायचे. तू शिकला तू त्याच्यासाठी तुझं आयुष्य नाही. पण तिथं असं सांगतात की तो त्या गावातला माणूस शेवटपर्यंत शारीरिक कष्ट. आबाजीला इथला एक मुस्लिम बांधव म्हणतो की आबाजी आपल्याला शिकारीला जायचं. शिकारीला जायचं म्हणजे त्याला कष्ट लागतं ना, शारीरिक कष्ट लागतं. गाव्याच्या मागं पळावं लागतं, फिरावं लागतं, हेरावं लागतं. नेमकं शिकाऱ्याला शिकारीची नजर असावी लागते. आणि आबाजींचं एक मला ते वाटलं की बाबा शिकारीला जाताना कुठली माणसं कुठं न्यावीत, कशी न्यावीत याचं ज्ञान त्यांना होतं. आम्हाला कळत नाही कुठल्या वेळेला कुठली माणसं कशी न्यावीत, कळत नाही. आम्ही जी माणसं लग्न ठरवायला नेतो त्यावेळेला सुद्धा आपल्या लक्षात यायला पाहिजे की हे माणूस असावा का नसावा, एवढं सुद्धा आपल्याला माहित नसतं. बरोबर लग्न मोडणाराच माणूस आपल्या घरच्यामध्ये असतो. पण आबाजीला माहित होतं की बाबा जायचं आहे बघायचं. मग त्यांनी दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये सांगितली की कष्ट, शारीरिक कष्ट किमान 4 तासाचे त्याच्यासाठी असणं आवश्यक आहे. तिसरी गोष्ट खूप सुंदर त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की ते जेवताना त्या गावातली माणसं हाबाबा नावाचा मंत्र म्हणतात. आमच्याकडे जेवताना कुठला मंत्र म्हणतात की बाबा मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी हे अन्न मी सेवणार, घडो माझी हातून देश सेवा म्हणून मला मिळावी शक्ती देव. त्या हबाबा नावाच्या मंत्राचा अर्थ असा आहे की जेवताना अर्धपोटी जेवा. हबाबा याचा अर्थ की सगळ्यांनी हात वर करून असा हबाबा म्हणायचा. चुकून आजपासून तुम्ही म्हणायला सुरुवात करा, तुमचं आयुष्य सुद्धा दीर्घायुष्य होईल. कारण त्या हबाबा या शब्दाचा अर्थ की 1/4 अन्न घ्या, 1/4 पाणी आणि 1/4 हवा, इतकं अर्धच पोट घ्या. आबाजींचं वैशिष्ट्य असं होतं की आमदार झाल्यानंतर त्या आमदार निवासामधल्या तिथला जो खानसामा होता त्याला हिता आणून त्यांच्या वंजा म्हणजे होत्या घरी होत्या त्या, आणि मामीना
त्याला हिथं आणून सगळे पदार्थ शिकवले, त्याला हिथं आणला म्हणजे तिकडून इकडं आणला. कारण इकडं आणल्यानंतर जे जे उत्कृष्ट आपल्या आयुष्यामध्ये आहे, चांगलं आहे, ते दुसऱ्याला द्यावा असा त्यांचा स्वभाव होता. आपलं सगळ्यांचं जे उत्कृष्ट असेल ते आपण एकट्यानेच खावे, एकट्यानेच जगावे. आपला स्वभाव काय, जे माझ्याशिवाय जे दुसऱ्याला कोणाला मिळता कामा, तसा त्यांचा स्वभाव नव्हता. ते त्यांना घेऊन येऊन ते शिकवत होते. म्हणजे जगातलं उत्कृष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी होती की उत्कृष्ट जेवण तयार करणं, पण स्वतः मात्र कमी खाणं, सामाजिकचा स्वभाव. म्हणजे अर्धपोटी खाणं. आता ज्यांची पोटावर माझ्यासारखी चरबी आहे, 4 महिने 5 महिने 6 महिन्याची जी चरबी आहे, याच्यासाठी आता 2 पॅटर्न चालू आहे त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये जगामध्ये. दीक्षित पॅटर्न एक चालू आहे आणि ती दुसरी काय, तिचं नाव तासाचं नाव दिवेकर पॅटर्न, ऋतुजा दिवेकर. पोट वाढलं किंवा वजन वाढलं तर ह्या दोघांना फॉलो करणारे या भारतामध्ये प्रचंड लोक आहेत. आता गंमत अशी आहे, दीक्षित पॅटर्न मध्ये दीक्षित काय सांगतात की दिवसातून 2दा खा, सकाळी एकदा संध्याकाळी. कारण एक जरी घास तुम्ही खाल्ला तर ते इन्सुलिन सेक्रेट होते आणि ते 55 मिनिटं शिल्लक राहते. आणि 55 मिनिटांमध्ये काय गिळायचं ते गिळा, जे तुम्हाला आवडते ते सगळे एकदा समोर ठेवा, जे गिळायचं ते गिळा. पण मध्ये आणि पुन्हा तोंड उघडू नका, पुन्हा संध्याकाळीच तोंड उघडा, ते मग गिळा असं म्हणते. कारण परत तुम्ही एक जरी घास खाल्ला, दुसरा खाल्ला तरी पुन्हा इन्सुलिन सिक्रेट होते, ते 55 मिनिटं पुन्हा सिक्रेट होते, त्यानं तुमचं वजन वाढतं असं दीक्षित म्हणतात. मी आता गेले 4-5 महिने केला प्रयोग, पण तो काही झेपला नाही. कारण जन्मापासून खाण्याची सवय, चालण्याची सवय आता ह्या 3-4 दिवसापासून मोडला आहे तो माझा. पण ते दीक्षित. आता ती ऋतुजा दिवेकर काय सांगते, 1 तासानं तुमच्या मुठीत जेवढं असेल, मुठीत मावे तेवढं 1-1 तासानं खाऊ. आता आपल्याला आपली मूठ केली समजले का काय, मूठ आहे का मुठा आहे का मोठ आहे, हे कधी आपल्याला समजलं का? म्हणजे आम्ही खाताना ऋतुजा दिवेकरला फॉलो करणारे, म्हणजे आमचं कायम जमली का. लोकमान्य टिळकाने म्हणायचं की मी फोलपाटे केली नाही, मी काढणार नाही. आणि महात्मा गांधींनी म्हणायचं की स्वच्छतेमध्ये परमेश्वर आहे. सगळं जमलिंग आमचं होत असतं. तसंही खाणाऱ्याच्या बाबतीत सुद्धा हे जमलिंग होत असतं की ऋतुजाला फॉलो करायचं त्या दिवेकर. हुजूर हबाबामध्ये ते असं म्हणतात की तुमचं पोट अर्ध रिकामे ठेवलं तर तुम्ही दीर्घायुष्य व्हाल. पुढचा संदेश त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की खूप सुंदर आहे, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना लागू पडणारा तो संदेश आहे. पुढच्या पॅटर्न मध्ये ते असं म्हणतात की त्या इकेगाईमध्ये असं म्हणतात की त्यांच्या आयुष्यातली सगळी नाती, एकही नातं ते बिघडू देत नाही. प्रत्येक रिलेशन त्या गावातली माणसं सांभाळतात. आपल्या सगळ्यांना अंतर्मुखून तुम्ही विचार करा, तुमच्या आयुष्यात तुम्ही ज्याच्यावर प्रेम केलंय त्यातलं एक जरी नातं तुमच्यावर रुसलं किंवा त्या नात्यावरांनी तुमच्यामध्ये जर तणाव निर्माण झाला तर तुमच्या आयुष्यामध्ये तो तणाव प्रचंड काम करतो. आणि हे त्या इकेगाईमधल्या त्या पुस्तकामध्ये असं म्हटलं की ज्याला रिलेशन सांभाळता येतात, सगळी रिलेशन ज्याच्या बरोबर रक्ताची असतील, पै पाहुणे गण गोद सगळे सोयरे आजूबाजूच्या भोवतालमध्ये जेवढी आहे तेवढी सगळी रिलेशन्स तुम्हाला सांभाळता येतात का. आबाजींच्या त्या स्मरणिकेमध्ये वाचत असताना म्हणजे एकाशी म्हणजे जेवढे त्यांच्या सोबत आले, जेवढे त्यांच्या सहवासामध्ये आले, त्या प्रत्येकाबरोबर त्यांचं रिलेशन, त्यांचा सहवास होता तो प्रत्येकाला आवाचा वाटणार होता. म्हणजे काही माणसं अशी असतात की क्षणभरामध्ये जन्मजन्मांतरीच नातं सांगून जातात. भेटली की क्षणभरामध्ये जन्मजन्म. ह्याला लव्ह ॲट फर्स्ट साईट अजिबात म्हणू नका, कारण याचा अर्थ लगेच दुसरा घेतो, आपल्याला सवय आहे. पण काही नाती अशी असतात की क्षणभरामध्ये जन्मजन्मांतरीचं नातं सांगून जातात. पण काही नाती अशी असतात की आयुष्यभर भेटत राहतात, रेटत राहतात, खेटत राहतात, रक्ताची असतात, पण ती कधी आपल्याला आपली वाटत नाही. आबाजींच्या जेवढी अगदी लहान लहान माणसांनी सुद्धा त्यांच्याविषयी त्याच्यात लेख लिहिलेले आहेत. ज्यांच्या बरोबर त्यांचा संपर्क आला त्या प्रत्येकाबरोबर त्यांचं नातं सुंदर होतं. पुढची गोष्ट ते असं म्हणतात की इकेगाई म्हणजे ज्याला दीर्घायुष्य म्हणून जगायचं आहे, ते दीर्घायुष्य म्हणून जगण्याच्या बरोबर त्याच्या आयुष्यात म्हणजे आपल्या आयुष्यातला एक असा काही गोष्टीचा बोध घ्या की जी गोष्ट तुम्हाला आवडते, जे केल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये रममान होऊन जाता. 2-2, 3-3 तास तुम्हाला काळाचं भान राहत नाही, अशी तुमच्या आयुष्यातली एखादी गोष्ट शोधून पहा. म्हणजे जसं की कार्तिकी गायकवाड असेल, कीर्ती शिलेदार असतील किंवा जे गायक असतील, त्या गायकांना दिवसभरातून 3-4 तास गाणं म्हटल्याशिवाय त्यांना दिवस म्हणजे तो आनंदात गेला असं वाटतं. त्यांची इकेगाई आहे. मी आबाजींच्या आयुष्याकडे बघत असताना आबाजींना शाहू वाचनालयामध्ये येणं, इथली पुस्तकं हाताळणं, इथल्या कारभारामध्ये लक्ष घालणं,
म्हणजे ह्या पुस्तकांच्या सोबत राहणं ही आबाजींची इकेदाई होती. म्हणजे एखादा नेता सर्वसामान्य माणसांची कामं करता करता स्वतःची बौद्धिक पातळी आणखी ताजीतवानी ठेवण्यासाठी, जसं मगाशी राहुल दादांनी सांगितलं की म्हणजे 96 वर्षापर्यंत, 99 वर्ष आयुष्य, 96 वर्षापर्यंत सगळी यंत्रणा शरीराची व्यवस्थित होती आणि प्रत्येक वक्त्याचं भाषण शेवटच्या म्हणजे आभार प्रदर्शन होईपर्यंत लावायची. शिता आभार प्रदर्शन होईपर्यंत कोणाला वेळच नसतो. एकदा मेन वक्ता म्हणून, कारण 3 प्रकारचे श्रोते असतात, हौसे, गौसे आणि नवसे. हौसे असतात ते अगदी आतुरतेने येऊन वेळेच्या आधी येऊन बसतात, बरोबर असतात वेळेच्या आधी. गौसे असतात ते बाबा दादांना दिसलं पाहिजे, अण्णांना दिसलं पाहिजे म्हणून मध्ये बसतात आणि एकदा येऊन असं हात बीत करून केव्हा आहे दादा आम्ही आहे तुमच्यासोबत, मनापासून आहे का हृदयापासून आहे त्या 2 लेखला आहे ते गौसे असतात, गौसून धावून आणलेले असतात. आणि तिसरे असतात ते नवसे असतात, असे दारा वगैरे तुम्ही नाही बरं का मी काय नवसे असतात. तिसऱ्या प्रकारचे वस्तू असतात ते नवसे असतात. म्हणजे तिथं येऊन बसायचं, बघायचं मॉडेल बरोबर बोलतंय का, श्रवणीय आहे का, तर बसायचं नाही तर मागच्या मागे का करायची, त्या प्रकारचे ते वक्ते असतात, श्रोते असतात. पण आबाजी शेवटपर्यंत या सगळ्या गोष्टीचं नाव घेत होतं. माणसाची सगळ्यात मोठी आता अकार्यक्षमता कुठली झाली असेल हे कुणाचं ऐकतच नाही. त्या मोबाईल आमच्या सगळ्यांच्या मध्ये इतकी चंचलता आहे, व्हिडिओ जरी लावला तर 3 मिनिटाच्या पुढे ऐकत नाही, प्रचंड चंचलता आहे. तुम्ही स्वतः तपासून इतके विकेंद्रित झालेलो आहोत, आम्हाला कुणाचं ऐकायचं नाही. आणि त्यात जरा मोठा नेता झाला तर त्याला कुणाचाच ऐकायचं हे ऐकायचं नाही. ते म्हणजे जेवढे आहेत, कारण पदाचा आणि प्रतिष्ठेचा बऱ्याच वेळेला माणसाचा भाव होतो. म्हणजे काल बरोबर होतं ते, म्हणजे काल चांगलं होतं, पण आज जरा एखादं पद मिळालं, नुसतं सरपंच जरी मिळालं तरी चालताना सुद्धा त्याची चाल होत. ते काखेत मांजरा झाल्यासारखं चालतंय, बोलताना नाकातनं बोलतंय, समोरच्या माणसाचं तिचं ऐकायची सगळी बुद्धिमत्ता संपून जाते, विचित्र माणूस वागायला सुरुवात करतो. पण हे शेवटपर्यंत गुड लीडर असं म्हटलं जातं की मोठ्या नेत्याची सगळ्यात मोठी जर कोणता सद्गुण असेल तर तो खूप चांगलं लोकांचं ऐकून घेतो, ऐकण्याची क्षमता. कारण त्याला माहित असतं की निसर्गानं कान 2 दिलेत आणि तोंड एकच दिलं, त्यामुळे एक पटीनं बोलायचं असतं आणि दुपटीनं ऐकायचं असतं हे त्यांना नक्की माहित असतं, जाणलेलं असतं आणि म्हणून माणसं समृद्ध असतात. काँग्रेसच्या कालावधीमध्ये सुद्धा 1971-72 सालापर्यंत काँग्रेसची शिबिरं व्हायची आणि त्या शिबिरामध्ये हे राहायचं उद्बोधन, आपल्या भूमिका कुठल्या त्या कुठल्या गोष्टी. म्हणजे नेता हा बुद्धिमत्तेनं, ऐकण्यानं, बहुश्रुत असावा, त्याला आजूबाजूच्या सगळ्या गोष्टीचं भान यावं, जगात काय चाललंय याचं ज्ञान असावं, त्याची निर्णय क्षमता योग्य माहितीच्या आधारावर त्याने घेतलेली असावी यासाठी. कारण तिथं तो नेता घडत असतो, एक नेता ज्या वेळेला घडत असतो त्यावेळेला हजारो लोकांचं तो जीवन बदलून टाकत असतो. तसे नेते होण्यासाठी ही गोष्टीची आवश्यकता. म्हणजे आबाजींचा इतिहास होता त्या शाहू वाचनालयामध्ये. मी वाचनालयामध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक वाचनालयात गेलं, एक तासगाव तालुक्यामध्ये गाव आहे, 1.5 लाख पुस्तक आहेत. मी त्या ह्याला म्हटलं की 1.5 लाख पुस्तक आहेत, वाचक किती आहेत? तो म्हणला असतील 80. म्हणलं असं काय? शिकलेली किती माणसं? म्हणजे घरटी शिकले. जोपर्यंत ग्रंथालयाचं रूपांतर वाचनालयामध्ये होत नाही तोपर्यंत त्या ग्रंथाला अर्थच राहत. कसर लागून ग्रंथालयातली पुस्तकं कधीच फाटू नयेत, वाचून वाचून फाटावीत, इतकं ते वाचनालय गतिमान असलं पाहिजे, इतकं ते ग्रंथालय गतिमान असलं पाहिजे. आबाजींचा ग्रंथालयामध्ये व्याख्यानमाला सुरू करण्याचा अर्थ असा आहे की ज्यांना निदान वाचता येत नाही त्याला एका व्याख्यानातून किमान 15-20 पुस्तकाचं तरी ज्ञान व्हावं म्हणून ते ऐकून त्याला व्हावं म्हणून व्याख्यानमाला सुद्धा त्यांनी सुरू केली आणि ते स्वतः त्याचे लास्ट समारोपाकडे येत असताना खरं तर वैयक्तिक पातळीवर डॉक्टरनी जो लेख लिहिलाय त्याच्यामध्ये एका तो मला खूप आवडला की आबाजींच्या आयुष्याकडे, सगळ्या वैयक्तिक आयुष्याकडे बघत असताना या माणसाला स्वतःच्या कुटुंबाला न्याय दिलाय, घरात येणाऱ्या प्रत्येकाला न्याय दिलाय. म्हणजे घरातल्या सुगरणीनं किंवा घरात आलेल्या वाड्यात आलेल्या प्रत्येक माणसाकडं त्याच्या हातावर काहीतरी असावं, दूरून आला असाल तर जेवण असावं. त्याच्यातली ती वंजी एकदा त्या डॉक्टरांच्याकडे गेली, ती म्हणते की अरे ती लवकर दे औषध दे, त्या आनंदानं कुठली 10-15 माणसं जेवायला सांगितले, जाऊन स्वयंपाक करायचा आहे. तिने त्याच्यात लिहिलंय की म्हणजे त्या सांगण्यामध्ये आपुलकी आहे की बाबा आनंदानं 10-15 माणसं जेवायला सांगितलं आणि मला त्याच्यावर स्वयंपाक करायचा, मला बरं व्हायचं. डॉक्टर त्या घरात गेले तो आबाजींच्या आणि
मामी अजून तुम्ही स्वयंपाक करताय का? तर त्या मामींचा उद्गार त्या लेखामध्ये आहे. ते असं म्हणतात की मामी अजून ह्यांना माझ्या हातच खायला लागतंय, दुसऱ्याच्या हातचं ह्याला चव येत नाही. डॉक्टरनी खाली 4 वाक्य लिहिली त्याच्यामध्ये की याच्यामध्ये तक्रार पण आहे आणि याच्यामध्ये प्रेम पण आहे. म्हणजे आबाजीला दुसऱ्याच्या हातातली भाकरी लागत नाही, माझ्याच हाताची भाकरी लागते. माझ्या चवीशिवाय दुसऱ्याचं चव त्यांना लागत नाही. म्हणजे एकमेकाच्या आयुष्यामध्ये एकरूप झालेलं जोडपं कसं असावं? 90 वर्ष, 60, 70, 80 वर्ष तुमच्या माझ्या संसाराकडे डोकावून बघितलं तर आपल्या लक्षात येतील की आम्ही बेडरूम मध्ये भांडतो आणि दिवाणखान्यामध्ये येऊन नाटकी हसतो. आमचे एकमेकाच्या विषयी नेहमी द्वेषाचे मत्सराचे फवारे असतात. आम्ही जास्त जवळ आल्यामुळे आम्ही एकमेकाच्या गुणदोषाचे टिप्पण्या करत असतो आयुष्यभर. सतत कॉमेंट्स, सतत टॉन्ट्स तुमच्या माझ्या घरामध्ये असतात. मी ज्या वेळेला मामींचा तो टॉन्ट वाचला माझ्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं. अरे ते डॉक्टर साहेबांनी दिले, थकलेली मामी, गुडघ्यात थकली, तिला वेदना होता, तरी मामी म्हणते की माझ्या हातच्या चवीशिवाय आबाजी जेवत. खरं म्हटलं जातं की माणसाच्या आयुष्यातलं प्रेम स्वयंपाकघरातून माणसाच्या हृदयापर्यंत पोहोचत असतं. याच्यासाठी वेगळं कोणतं उदाहरण असू शकतं? ही जी एकरूपीची होय. मी म्हटलं ना, कसदार जगणं, कसदार जीवन याचा अर्थ. मी त्याच ऑल्विन टॉफलरचं पुढचं उदाहरण आपल्याशी शेअर करतो. ऑल्विन टॉफलर असं म्हणतो या 3ऱ्या लाटेनंतर पुढची लाट जी येणार आहे ती मानवी जीवन नेस्तनाबूत करणारी येणार. त्याचं कारण असं आहे की भविष्यामध्ये काही वर्षानंतर कुटुंब संस्था संपणार आणि कुटुंब संस्था संपली तर या जगामध्ये मानव जातीमध्ये अराजक येणार. आणि मग तो ऑल्विन टॉफलर असं म्हणतो की कुटुंब संस्थेमध्ये कितीही दोष असले तरी ती संस्था टिकायला पाहिजे. खरं आहे, विजोड मनाची माणसं एकत्र आली तर संसार हा तुरुंग बनून जातो. पण तरी तो ऑल्विन टॉफलर असं म्हणतो की पुढच्या पिढीसाठी दोघांच्या जगण्यामधला हा तुरुंग असला तरी त्या दोघांनी एकत्र मानवी जीवनाच्या कल्याणासाठी राहिला हवं असं त्याचं प्रतिपादन. म्हणजे कुटुंब संस्था जिथे जाते आपल्या अखंड कुटुंबाला म्हणजे सांभाळत असताना, न्याय देत असताना आबाजींचं ते सगळं जे वागणं होतं ते मलाही स्वतःला लोभच मानावं लागतं. कुटुंबामध्ये माणूस कसा असावा, समाजात कसा असावा, सगळ्यांच्या सोबत कसा असावा, त्यांच्या आठवणी त्यांना बघितलं तुम्ही, त्यांच्या सोबत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितलेल्या आहेत. आबाजी तोच शेवटचा उद्गार आहे की सगळ्या आयुष्याचा समारोप घेत असताना ते असं म्हणतात की सोपं नाही. डॉक्टर असं लिहितात की मुलीच्या कॅन्सरची वेदना, भुजवानांचा झालेला अपघात आणि त्यानंतर 6 महिने आबाजींची होत असलेली मनाची उलाढाल, नातवासाठी आपल्या पदाचा मुलाहिजा न ठेवता रस्त्यावरून वेड्यासारखं डॉक्टरांच्या दवाखान्यापर्यंत पळत जाणारा आबाजी. ही 3 गोष्टी मी आबाजींच्याकडे बघतो तेवढं कुटुंबावर प्रेम कसं करा. 96 वर्षामध्ये उरामध्ये इतकी विचारांची वावटळ आली असताना, इतक्या वेदनांच्या जखमा झालेल्या असताना सुद्धा हा माणूस शेवटपर्यंत आपल्या कुटुंबाला ओतप्रोत प्रेम करत राहतो. मगाशी राहुल दादा म्हटले की आम्ही त्यांचे वारसदार आहोत आणि वारसदाराच्या हातामध्ये काय असतं? आपल्या बापजाद्यांनी दिलेली ती संस्काराची शिदोरी असते आणि ती शिदोरी तशीच की मोहन त्याच्यामध्ये काहीतरी ज्यादा भर घालून पुढच्या पिढीला द्यायची. संतती हीच संपत्ती, ज्याला कळतं तो दुसऱ्या संपत्तीच्या नादाला कधीच लागत नाही. खरी संपत्ती आपल्या पुढच्या पिढीला देतो ना ती अनुभव देत असतो. पुढच्या पिढीला ती खूप जपणूक करून जरी वेदना झाली तरी ती जपायची असते आणि ती नाही जपली तर तो देखणा वारसा सांगण्याचा अधिकार आम्हाला राहत असतो. स्वतःवर प्रेम, स्वतःच्या कुटुंबावर प्रेम, आपल्या सोबत असणाऱ्या सगळ्या सोयऱ्या गण गो त्या सगळ्यांच्यावर प्रेम करत करत मानवी जीवनाचा प्रवास वाहत असतो. अन्यथा सुरेश भट असं म्हणतात की ह्या जगाला म्हणजे कुणाचं जीवन समृद्ध केलं, ताठ माणसाचं जीवन कधी समृद्ध नाही. सुरेश भट असं म्हणतात की ताठ क्वालरीचा ताठा वाकणार आहे, वंचनाचं ज्याची त्याला खुपणार आहे, गटारात खुपसुनी म्हणा सूर्य शोधितीचे गगन का तयाशी निंदे राहणार आहे. मठो मठी मंबाजीनी लाख करू द्या कीर्तने, विठू काय बेमानाला पावणार आहे. विठू बेमानाला कधीच पावणार. विठू साध्या सरळ सोप्या लोकांना तो पावलेला. वारसदाराचं काम एक असतं की दिलेलाच हा वारसा जगात माऊली असं म्हणतात की येथ वडील जे अचरती तया नाम धर्म ठेवी, तेची येर अचरती सामान्य सकाळ.
इथं वडील माणसं जी आचरतात त्याचाच प्रभाव पुढच्या पिढीवर असतो आणि तो प्रभाव कोणता असतो हा संस्काराचा. इंग्लंडमध्ये पहिल्यांदा शोध लागला अॅनेस्थेशिया म्हणजे वारसदाराचं काम काय असतं जपणं याचं. इंग्लंडमध्ये लोकल अॅनेस्थेशियाचा शोध लागला 1928 सालची घटना असेल. पूर्वी 28च्या अगोदर एखाद्या माणसावर जर ऑपरेशन करायचं असेल एखाद्या माणसावर ऑपरेशन जर करायचं असेल तर क्लोरोफॉर्म दिला जायचा पूर्ण बेशुद्ध पाडलं जायचं आणि मग जे ऑपरेशन करायचं असेल मग अपेंडिक्स असू द्या किंवा आणखी एखादी गाठ असू द्या ती काढली जायची. पण 1928 साली इंग्लंडमध्ये एका माणसाला लोकल अॅनेस्थेशियाचा शोध लागला. गंमत अशी झाली की त्याला तीन रसायन ए बी एक रसायन आहे आणि क एक रसायन आहे सी एक रसायन आहे. ही 3 रसायन ब आणि क रसायन एकत्र मिसळलं आणि समजा माझ्या हाताला गाठ उठलेली आहे. ही गाठ काढायची तर संपूर्ण शरीर बेशुद्ध करण्याची आवश्यकता नाही. त्या गाठीच्या भोवती त्याचं इंजेक्शन दिलं की ती बाजू बदल होणार म्हणून ती गाठ सहज काढता येते. शोध लागल्यानंतर त्या वडिलांना खूप मोठा आनंद त्या डॉक्टरला खूप आनंद झाला. मग आता हे जगाला शोध अर्पण करायचा आहे तर याचा पहिला गिनीपिक कोण करायचं. गिनीपिक आपल्या सगळ्यांना कळाला आहे. कोरोनामध्ये सगळ्यांना कळाला आहे. गिनीपिक याचा अर्थ की लस केल्यानंतर पहिल्यांदा टोचायचे त्याच्यावर. अगोदर गिनीपिकला टोचली जाते त्या प्राण्याला. मग ती कसं करते त्याच्यावर जगते का मरते त्याचा डोस कमी जास्त करून याच्यावर हजारो गिनीपिक मारले जातात. तसं माणसाच्या ह्याच्यावर तुझा पहिला गिनीपिक कोण करायचं. ते डॉक्टर म्हणले की त्यांनी स्वतःच्या मुलालाच करायचं. कारण त्यांच्या स्वतःच्या मुलाला 6 बोट होती अंगठ्याच्या शेजारी 4 बोट. त्यांनी बाळाला रात्री बोलून घेतलं. ते म्हणजे बाळा असा शोध लागलाय आणि याचं खूप मोठं क्रांती होणार आहे. मेडिकल सायन्समध्ये याचं खूप लोकांच्या वेदना कमी होणार आहेत सुख मिळणार आहे आणि आनंद मिळणार आहे आणि याचा पहिला गिनीपिक पहिला प्रयोग मला तुझ्यावर करायचा आहे. थोडं कर ना बाबा मला अडचण काय. पण एक गोष्ट करा उद्या मी ऑपरेशन थिएटरमध्ये गावातले सगळे डॉक्टर्स बोलणार आहे. सगळे डॉक्टर्स येतील. माझा प्रयोग सुरू होईल. मी तुझ्या अंगठ्याच्या शेजारी बरोबर इंजेक्शन करेन. तुझा अंगठा बधीर होईल. मी कापायला सुरुवात करेन. तुझा अंगठा बधीर झाला हे कळण्यासाठी पुढच्या लोकांना तुझ्या चेहऱ्यावर हास्य दिसू दे. चेहरा स्माइलिंग दिसू दे. चेहरा स्माइलिंग दिसू दे. ते म्हणजे ठीक आहे बाबा. असं घडतं बऱ्याच वेळेला. एका धर्मगुरूनं काही तयार केले प्रवचनकार आणि त्या प्रवचनकारानं असं सांगितलं की बाळांनो स्वर्गाचं वर्णन करत असताना चेहऱ्यावर स्माईल असू द्या हास्य असू दे. चेहरा सांगताना 4 एरड्याच्या बाटल्या केल्यासारखं थोबाट करू नका. लोकांना कळू दे की बाबा तू स्वर्गाचं वर्णन करतोय असं लोकांना कळू द्यायचं. ते म्हणजे ठीक आहे. पण त्यात एक प्रवचनकार होता तो म्हटलं की पण गुरुजी नरकाचं वर्णन करत असताना चेहरा कसा असतो. ते म्हणजे गुरुजी आत्ता जसा तुझा आहे तसाच ठेव. त्याच्यामध्ये अजिबात बदल करू नको. लोकांना जर नरक कुठं बघायचं असलं तर तुझं थोबाड बघितलं की लोकांना कळेल. त्या सभागृहातली सगळी लोक हसतात म्हणजे सांगण्याची आवश्यकता. पण काही चेहरे इतके ठोकळेबाज असतात की अजिबात घरात सुद्धा हसत नाही दारात सुद्धा हसत नाही. एकदम ठोकळे का जन्माला येतात का कळत नाही. एकदा सुद्धा यांची गाठ कधी अशी होत नाही. कुठल्या जगाचं गंभीर यांच्या चेहऱ्यावर यांच्या खांद्यावर असतं नाही. पण सरकारी नोकरीत नसताना सुद्धा इतके गंभीर असतात म्हणजे विशेष. म्हटलं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी ऑपरेशन थिएटर फुल झालं. सगळे सर्जन घेऊन बसले. डॉक्टरने आपल्या मुलांमध्ये बसवलं माहिती दिली. इंजेक्शन टोचलं. टोचल्यानंतर कापायला सुरुवात झाली. निम्म बोट कापलं. बापाच्या लक्षात आलं अब रसायन क मध्ये मिक्स करायचं राहिले. दुसरं इंजेक्शन मिक्स करायचं राहिले. बाळाच्या चेहऱ्यावर स्माईल आहे हसते बाबा. बापाच्या लक्षात आलं पोरगं सहन करत आहे. त्याला भूक चढलेली नाही. बापाच्या लक्षात आलं. त्यानं ऑपरेशन पूर्ण केलं. पट्टी बांधली. सगळ्यांना बाहेर हाकललं डॉक्टरनं. आत आला म्हणा बाबा. तो म्हणलं बाळा अरे तुला भूल नव्हती चढली मला माहिती आहे कारण नव्हतं अब मध्ये रसायन नव्हतं मिसळ माझ्याकडून राहून गेलो बाळा. पण तू हसत का होतास. तू का नाही सांगितलंस. तू का नाही सांगितलंस. पोरानं बापाला मिठी म्हणली मारली. तू म्हणलं बाबा मला माहिती आहे माझा पाप कधी चुकणार नाही. माझा पाप कधी चुकणार नाही. माहिती आहे जगाला मला दाखवायचं होतं. तुझा रिसर्च बरोबर आहे बाबा. तू योग्यच केलंस. तुझा प्रयोग चालू होता आणि तो लोकांना खोटा वाटू नये आणि म्हणून मी हसत होतो. वारसदाराचं काम ते असतं की जितक्या वेदना बाप झालेली वेचल्या समाजापेक्षा त्याच्यापेक्षा 1000 पटीनं वेदना सहन करून लोकांचं दुःख संपून आपल्या त्या पूर्वजांना नीटनेटकी श्रद्धांजली वाहत
अनेकांची दुःख संपत वाट दावी त्याच्या पुण्याला पार असं जगून ती परंपरा सिद्ध करायची असते. एवढंच असू शकतं. आबाजींच्या विषयी मला या प्रतिकूल परिस्थितीमध्ये बोलण्याची संधी मिळाली. जवळजवळ गेले 1 तास 20-25 मिनिटं आपण सगळेजण थांबलेलो आहोत. आणि ही गोष्ट बरोबर नाही, कारण शासनाने सांगितले की 3-3 फूट 4-4 फूट अंतर असलं पाहिजे आणि इतका शासनाचे नियम आपण आलबट्ट्यात करून हे सगळं आयोजित केलेलं आहे. म्हणजे याच्याबद्दल खरं अवघड आहे. पण तरी पण शासन दुसऱ्या बाजूला असं म्हणते की ओमिक्रॉन सगळ्यांना झाला पाहिजे. कारण पुन्हा ओमिक्रॉनचा अर्थ असा आहे की तो एकदा होऊन गेला की तुम्हाला बूस्टर डोसची आवश्यकता नाही. याचा अर्थ असा नाही की ह्या सभागृहातल्या सगळ्यांना ओमिक्रॉन व्हावा, अजिबात नाही. आपापल्या परिणाम तुम्ही सगळ्यांनी सुखी समृद्ध व्हावं, आबाजींच्या प्रमाणात दीर्घायुष्य व्हावं, तितकंच समृद्ध शांत संयमी आणि आनंदी जीवन आपण जगावं अशा शुभेच्छा आबाजींच्या या स्मृती दिनानिमित्त आपल्याला करतो. काही चुकलं असेल तर क्षमस्व. जे काही बोललो ते आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये प्रतिष्ठित असलेल्या चांगुलपणाच्या चरणी अर्पण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आणि आपल्या अमृतमणीचा वर्षाव करून या सभागृहाला